हाय फ्रेंड, व्हेरी गुड आफ्टरनून टू वन अँड ऑल. आज आपल्याला नवीन धडा सुरू करायचा आहे. ओके, नवीन धड्याचं नाव आहे ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर. ओके, हा आपल्याला नवीन धडा आज आपण सुरू करत आहोत. तर हा धडा सुरू करण्या अगोदर आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की 1897मध्ये सर जे थॉम्सनने कॅथोड रेजचा शोध लावला. म्हणजेच निगेटिव्हली चार्ज पार्टिकल, ज्याला आपण इलेक्ट्रॉन असे म्हणतो. आणि द डिस्कवरी ऑफ इलेक्ट्रॉन कॅन बी कन्सिडर्ड ॲज स्टार्टिंग पॉईंट ऑफ द डेव्हलपमेंट ऑफ द मॉडर्न फिजिक्स. आणि ज्यावेळेस त्यांनी हा शोध लावला त्या शोधानंतर नवीन पद्धतीचा अवलंब करण्यात आला. तर ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन ह्या धड्यामध्ये आपल्याला आज काही गोष्टी शिकायच्या आहेत. आपल्याला शिकायचे आहे की इलेक्ट्रॉनचं इंटरॅक्शन ज्यावेळेस लाईटबरोबर होतं, क्रिया होते लाईटबरोबर, त्यावेळी नेमकं काय काय होतं. तर त्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या आजच्या धड्यामध्ये शिकायच्या आहेत. तर सुरुवातीला आपण इंट्रोडक्टरी पार्ट बघणार आहोत. याच्यामध्ये आपल्याला माहीत असायला पाहिजे की फोटॉन म्हणजेच काय. त्याच्या प्रॉपर्टी काय असतात. तर एक गोष्ट लक्षात ठेवा की फोटॉनलाच क्वांटा असंही म्हटलं जातं. आणि क्वांटा किंवा फोटॉन म्हणजे काय, तर एनर्जीचे बंडल असतात, एनर्जी किंवा पॅकेट असतात, आणि जे लाईटीच्या सोर्समधून एमिट केले जातात आणि एमिट होतात. समजलं मला काय सांगायचे तुम्हाला. फोटॉन किंवा क्वांटा, photons or quantas are the packets or bundle of energy which are emitted by a source of light. Is it clear? आपण त्याच्या प्रॉपर्टी बघू आपण आता. फोटॉन इज अ क्वांटम ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन हॅव्हिंग एनर्जी ई. म्हणजे सूर्यापासून जी किरणं येतात त्याला आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स असं म्हणतो, की ज्यांची एनर्जी ई एवढी असते. तर त्याचा फॉर्म्युला असतो ई इज इक्वल टू एच इंटू म्यू. एच म्हणजे काय, प्लांक्स कॉन्स्टंट, आणि म्यू इज द फ्रिक्वेन्सी ऑफ रेडिएशन. प्लांक्स हे शास्त्रज्ञाचं नाव आहे ज्याने याचा शोध लावला, आणि म्यू म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी, त्या रेडिएशनची फ्रिक्वेन्सी. तर एनर्जी ऑफ फोटॉन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू इट्स फ्रिक्वेन्सी. म्हणजेच काय, त्या फोटॉनची एनर्जी ही फ्रिक्वेन्सीच्या समचलनामध्ये असते. म्हणजेच काय, फ्रिक्वेन्सी वाढत गेली की एनर्जी वाढत जाते. एकदम सिम्पल आहे. फ्रिक्वेन्सी वाढत गेली की एनर्जी वाढत जाते. म्हणूनच फोटॉन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू इट्स फ्रिक्वेन्सी. इज इट क्लिअर? आणि विच कॅन बी रिटर्न ॲज ई इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू व्ही. वेअर ई इज द एनर्जी अँड व्ही, त्यालाच म्यू व्ही असं म्हणतात. म्यू इज द फ्रिक्वेन्सी ऑफ लाईट. आपल्याला माहीत आहे की लाईटीची जी किरणं असतात ट्रॅव्हल इन अ स्ट्रेट लाईन, एका सरळ रेषेमध्ये काय होत असतात, ट्रॅव्हल होत असतात, आणि त्यांचा स्पीड असतो लाईटीचा स्पीड एवढा. म्हणजेच किती, 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. दे ट्रॅव्हल इन अ स्ट्रेट लाईन विथ स्पीड ऑफ लाईट. दुसरा पॉईंट आहे, दे आर इलेक्ट्रिकली न्यूट्रल. त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा चार्ज नसतो. प्लस मायनस चार्ज नसल्यामुळे त्यांना इलेक्ट्रिकल न्यूट्रल असं म्हटलं जातं. हा फार महत्त्वाचा भाग आहे. द रेस्ट मास ऑफ फोटॉन इज 0. फोटॉनचं, क्वांटाचं मास जे असतं ते 0 असतं, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि मास ऑफ मुव्हिंग फोटॉन इज ई इज इक्वल टू MC². हे इक्वेशन म्हणजे कुठून आलं,
तर हे इक्वेशन काय आहे तर दिस इज नथिंग बट आइन्स्टाईन इक्वेशन. E इज इक्वल टू mc स्क्वेअर, वेअर E इज द एनर्जी, m इज अ मास ऑफ मुव्हिंग फोटॉन, मूव्ह होणाऱ्या फोटॉनचं मास आहे, आणि c स्क्वेअर इज द स्पीड ऑफ लाईट. सो आपल्याला जर आता व्हॅल्यू काढायची असेल एमची, तर आपण काय करणार, ह्या E इज इक्वल टू mc स्क्वेअर हे इक्वेशन दिसतंय आपल्याला, त्याच्यामध्ये एमची व्हॅल्यू काढायची असेल तर सीला खाली घेऊन जायचं. मग काय येणार, E इज इक्वल टू mc स्क्वेअर, सो m इज इक्वल टू कॅपिटल E आपण c स्क्वेअर. ओके, किंवा m इज इक्वल टू एच म्यू अपॉन सी स्क्वेअर, आणि एच म्यू म्हणजेच काय E, म्हणजे E इज इक्वल टू एच म्यू, म्हणजे Eच्या ऐवजी एच म्यू लिहिलं तर आपल्याला इक्वेशन काय मिळणार, m इज इक्वल टू एच म्यू अपॉन सी स्क्वेअर. ओके, तर हा सगळ्यात महत्त्वाचा एक भाग होता त्याच्यामधला इंट्रोडक्टरी पार्टमध्ये. फोटॉन म्हणजे काय, पॅकेट म्हणजे काय, बंडल म्हणजे काय, ओके, नंतर क्वांटा म्हणजे काय, तर हे आपण आता बघितलेलं आहे आणि त्याच्या प्रॉपर्टीसुद्धा आपण बघितल्या. ओके, आता आपल्याला फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट म्हणजे काय हे शिकायचं आहे, आणि परीक्षेमध्ये 100% प्रश्न विचारला जातो. ओके, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, एक्सप्लेन फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. ओके, किंवा प्रश्न असा विचारला जातो की एक्सप्लेन हर्ट्ज अँड लिनार्ड्स ऑब्झर्वेशन, म्हणजे ह्या दोन शास्त्रज्ञाने त्याचा अभ्यास केला फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचा, म्हणून त्याला असंही म्हणतात की हर्ट्ज अँड लिनार्ड्स ऑब्झर्वेशन. तर आता आपण हे बघू काय नेमकं डिटेलमध्ये. द फिनॉमेना ऑफ फोटो इलेक्ट्रिक एमिशन वॉज डिस्कवर्ड बाय हर्ट्ज इन 1887. तर सगळ्यात पहिलं फोटो इलेक्ट्रिक एमिशनचा फिनॉमेना हा हर्ट्ज या शास्त्रज्ञाने 1887 डिस्कवर केला. ओके, ही ऑब्झर्वर दॅट, त्याने काय ऑब्झर्व केलं, स्पार्क गॅप कंडक्ट इलेक्ट्रिसिटी मोर इझिली वेन इट इज इल्युमिनेटेड बाय अल्ट्राव्हायोलेट लाईट. ओके, याचा अर्थ काय झाला, स्पार्क गॅप ज्यावेळेस स्पार्क होतो लाईटीमध्ये त्यात कंडक्ट इलेक्ट्रिसिटी, ओके, त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी निर्माण होते, आणि ज्यावेळेस काय होतं, इट इज इल्युमिनेटेड बाय अल्ट्राव्हायोलेट लाईट, ज्यावेळेस ते अल्ट्राव्हायोलेट लाईटीच्या सहवासामध्ये येतात त्यावेळी त्याच्यामध्ये स्पार्क गॅप कंडक्ट होतो इझिली. ओके, दुसरा पॉईंट आता, Hallwatches and Lenard explained the phenomena of photoelectric emission in detail during 1886 to 1902. तर हॉलवॉच आणि लिनार्ड ह्या दोन शास्त्रज्ञाने फोटो इलेक्ट्रिक इमिशनचा अभ्यास डिटेलमध्ये केला, आणि 1986 ते 1902 या कालखंडामध्ये त्यांनी डिटेल अभ्यास करून फोटो इलेक्ट्रिक एमिशन म्हणजे काय असतं हे नेमकं सांगितलं. चौथा पॉईंट, अँड इव्हॅक्युएटेड ग्लास ट्यूब कन्सिस्ट ऑफ 2 इलेक्ट्रोड, एमिटर अँड कलेक्टर. इव्हॅक्युएटेड म्हणजे रिकामा ग्लास ट्यूब असतो, ओके, ज्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रोड असतात, एक एमिटर असतो आणि एक कलेक्टर असतो. एमिटरमधून इलेक्ट्रॉन एमिट होतात आणि कलेक्टरमधून इलेक्ट्रॉन कलेक्ट केले जातात. Okay, so Lenard observed that when ultraviolet radiations were allowed to fall on an emitter plate, current flow in the circuit. मग लिनार्डने एक एक्सपेरिमेंट केल्यानंतर त्याला असं लक्षात आलं की त्याने असं ऑब्झर्व केलं की अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन्स आर अलाउड टू फॉल ऑन एमिटर प्लेट, म्हणजे सूर्यापासून जी किरणं येणार आहेत अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन ती काय होतात, एमिटर प्लेटवरती पडतात, आणि एमिटर प्लेटवरती ती किरणं पडल्यानंतर त्याच्यामधून करंट फ्लो व्हायला सुरुवात होते. ओके, एकदम सिम्पल आहे. पुढचा पॉईंट त्याने असं सांगितलं की 5वा पॉईंट, ॲज सून ॲज द अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन आर स्टॉप, ओके, द करंट फ्लो ऑल्सो स्टॉप. आणि जर अल्ट्राव्हायोलेट रेडिएशनची किरणं थांबली की लगेच त्याच्यामधून करंट फ्लो होणारा सुद्धा लगेच थांबतो. ओके, 6वा पॉईंट त्याने असा मांडला की दीज ऑब्झर्वेशन्स इंडिकेट दॅट, ओके, हे ऑब्झर्वेशन काय इंडिकेट करतात, वेन अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन फॉल्स ऑन द एमिटर प्लेट इलेक्ट्रॉन्स आर इजेक्टेड फ्रॉम इट विच आर अफेक्टेड
or attracted towards the positive collector plate when the electric field is applied. म्हणजेच ज्यावेळेस अल्ट्राव्हायोलेट रेडिएशनची किरणं किंवा अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन्स एमिटर प्लेटवरती पडतात, फॉल्स इलेक्ट्रॉन्स आर इजेक्टेड, त्यावेळेस त्या एमिटर प्लेटमधून इलेक्ट्रॉन बाहेर पडतात आणि जे की कलेक्टर प्लेटकडे अट्रॅक्ट केले जातात, की कलेक्टर म्हणजेच पॉझिटिव्ह प्लेट आहे. ज्यावेळेस तिथे इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केली जाते त्यावेळेस ऑटोमॅटिक ही गोष्ट घडते की किरणं कशावरती पडतात, एमिटर प्लेटवरती पडतात आणि एमिटर प्लेटमधून इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतात, त्याला म्हणतात इजेक्टेड. आणि ते कलेक्टर प्लेट जी पॉझिटिव्ह आहे त्याच्याकडे अट्रॅक्ट केले जातात. ओके, म्हणून द लाईट फॉलिंग ऑन द सरफेस ऑफ एमिटर कॉजेस द करंट इन द एक्सटर्नल सर्किट. आणि मग अशा प्रकारे 7व्या पॉईंटमध्ये तो काय म्हणतो की लाईट ज्यावेळेस पडते कशावरती, सरफेस ऑफ एमिटर, एमिटरच्या सरफेसवरती, त्यावेळेस त्या सर्किटमध्ये करंट निर्माण होतो. इज इट क्लिअर? आणि मग 8वा पॉईंट त्याने सांगितला की हॉलवॉच अँड लिनार्ड स्टडीड द चेंज इन फोटोइलेक्ट्रिक करंट विथ चेंज इन कलेक्टर प्लेट पोटेन्शियल, फ्रिक्वेन्सी अँड इंटेन्सिटी ऑफ लाईट. म्हणजे सगळ्यात सोपं सांगायचं म्हणजे की जर किरणाची तीव्रता वाढत गेली की ऑटोमॅटिक करंटसुद्धा जास्त प्रमाणात फ्लो होणार. त्याची फ्रिक्वेन्सी आणि त्याची इंटेन्सिटी वाढली की करंटसुद्धा त्या प्रमाणामध्ये जास्त फ्लो होणार. आणि इंटेन्सिटी कमी झाली की ऑटोमॅटिक त्याच्यामधला करंट जो आहे तो कमी प्रमाणामध्ये त्याच्यामधून फ्लो होणार. इज इट क्लिअर? तर हा भाग सगळा अभ्यास करण्याचा भाग आहे आणि हॉलवॉच आणि लिनार्ड ह्या 2 शास्त्रज्ञांनी खूप चांगला अभ्यास केला आणि हे कन्क्लुजन ते त्यांनी काढलं. ओके, आता पुढे आपण बघू. पुढचा प्रश्न आपल्याला असा विचारला जाऊ शकतो की व्हॉट इज फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, किंवा व्हॉट इज द फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, व्हॉट आर फोटो इलेक्ट्रॉन्स. ओके, तर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट म्हणजे काय ते आपण आधी अभ्यास करू. तर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट म्हणजे काय, वेन अ लाईट ऑफ सुटेबल फ्रिक्वेन्सी इज इन्सिडंट ऑन मेटल सरफेस, इलेक्ट्रॉन्स आर एमिटेड बाय द मेटल. This phenomena is called as photoelectric effect. The electrons so emitted are called photoelectrons and current is called as photoelectric current. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे मराठीत, ज्यावेळेस लाईट ऑफ सुटेबल फ्रिक्वेन्सी, ओके, काही फ्रिक्वेन्सी असणारे लाईट, सुटेबल फ्रिक्वेन्सी असणारे लाईट ज्यावेळेस मेटल सरफेसवरती पडते त्यावेळेस त्याच्यामधून इलेक्ट्रॉन एमिट होतात. ओके, त्या मेटलकडून, बाय द मेटल. आणि ह्याच फिनॉमिनाला फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट असं म्हटलं जातं. आणि त्याच्यामधून जे इलेक्ट्रॉन एमिट होतात त्यांना फोटो इलेक्ट्रॉन्स असं म्हणतात आणि जो करंट त्याच्यामध्ये निर्माण होतो त्याला फोटो इलेक्ट्रिक करंट असं म्हटलं जातं. ओके, एकदम सिम्पल आहे. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट कॅन बी शोन बाय मोस्ट ऑफ द मेटल वेन अल्ट्राव्हायोलेट लाईट आर इन्सिडंट ऑन देम. तर फोटो इलेक्ट्रॉन इफेक्ट कधी आपण दाखवतो, केव्हा दाखवला जाऊ शकतो की ज्यावेळेस अल्ट्राव्हायोलेट लाईट त्याच्यावरती पडतात, इन्सिडेंट होतात त्यावेळेस. ओके, फॉर अल्कली मेटल लाईक सोडियम, पोटॅशियम, लिथियम, सिजियम, रेबिडियम, इट इज ऑब्झर्व इवन विथ विजिबल लाईट. तर खाली जी मेटलची नावं दिली होती आत्ता, ओके, सोडियम, पोटॅशियम, लिथियम, सिजियम, रुबिडियम, ह्या सगळ्या मेटलमध्ये, ओके, इवन ज्यावेळेस लाईटीचा प्रकाश चालू असतो, विजिबल लाईट असते, त्यावेळेससुद्धा त्याच्यामधून फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट निर्माण होतो. समजलं? तर आज आपण ह्या धड्यामधला इंट्रोडक्टरी पार्ट बघितला. ओके, फोटॉन म्हणजे काय, त्याच्या प्रॉपर्टीज काय, ओके, नंतर हॉलवॉच आणि लिनार्डने कुठला एक्सपेरिमेंट केला त्याच्याबद्दल आपण काही महत्त्वाचे पॉईंट बघितले आणि फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट म्हणजे काय असतो त्याच्याबद्दलही आज आपण अभ्यास केला. ओके, तर उद्याच्या तासामध्ये आपण डिटेलमध्ये बघणार आहोत की ओके फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट एक्सपेरिमेंटली कसा केला जातो, कसा होतो. ओके, तर आज आपण इथे थांबू.